कांदे अजून शेतातच आहेत, वेळेवर निघाले नाहीत तर सर्व मेहनत वाया जाईल ही चिंता मनात घेऊन भाऊसाहेब लक्ष्मण शेवाळे वर्ष 55 हे सतत मजुरांच्या शोधात होते। मात्र मंगळवारी रात्री खामखेडा येथील आठवडे बाजार चौकात चौकशी करत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। शेवाळे यांनी कष्टाने उभी केलेली कांद्याची पिकं आता काढण्यासाठी तयार आहेत। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मजूर मिळत नसल्याने कांदा शेतातच अडकून पडला आहे। कडाक्याच्या उन्हामुळे कांद्याची पात जळू लागली होती आणि वेळेवर कांदे निघाले नाहीत तर सडू शकतात या भीतीने ते अधिकच चिंतेत होते। कांदे निघाले, विक्रीला गेले तर 2 पैसे हातात पडतील या आशेने ते रात्रीही खामखेडा चौफुलीवरून गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून मजुरांचा तपास करत होते। तिथेही निराशा झाली। ते गावात आठवडे बाजार होता त्या ठिकाणी गेले, तिथेही मजुरांची विचारपूस करत होते आणि तेथे चौकात उभे असतानाच फुटाणे विक्री करून परतणाऱ्या इकोस्पोर्ट गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट उभे असलेल्या शेवाळे यांच्यावर आदळली। गंभीर जखमीत त्यांना रुग्णालयात नेले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। भाऊसाहेब शेवाळे हे संयमी, शांत, मनमिळावू स्वभावाचे होते। शेतीच्या जोखडात आपलं आयुष्य जिरवणाऱ्या एका शेतकऱ्याचा अशा रीतीने झालेला अंत गावाला भावनिक हादरा देणारा ठरला आहे। देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून शुक्रवारी दिनांक 25 रोजी सकाळी 10 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।